नमस्कार. तर आज आपण बघणार आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आलू पराठे कसे बनवले जाते. तर यासाठी आपण सर्वात प्रथम बटाटे कुकरमध्ये उकळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपण बटाटा उकडून घेतलेला आहे. तर आपण बटाट्याचा मसाला करण्यासाठी मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर मस्तपैकी धुवून घ्यायचा आहे. त्याला मिरच्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये टाकायचा आहे. मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. कारण काहींना पराठा खात असताना तोंडात ते कोथिंबीरीचे तुकडे असोत किंवा मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता तोंडात आलेला नाही आवडत. तर त्यासाठी आपण हे सर्व बारीक करून घ्यायचं जेणेकरून ते मध्ये मध्ये नाही येणार. तर ह्या सर्व गोष्टी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता अगदी बारीक नाही करायचं आपल्याला, जसं आपण ठेचा बनवतो त्याप्रमाणे हे मिक्सर आपण बारीक करून घ्यायचं. आता हे आपण उकडलेल्या बटाट्यामध्ये घालूया. यानंतर आपण थोडी हळद घालूया. थोडी धणापूड आणखी थोडीशी घालूया. जिरेपूड, कसुरी मेथी थोडी टाकायची ज्याच्यामुळे पराठ्याला खूप छान चव येईल. कसुरी मेथी देखील बारीक क्रश करून टाकायची हातामध्ये. आता आपण ओवा घालूया जो ऑलरेडी भाजून ठेवलेला आहे. याला सुद्धा हातामध्ये आपण क्रश करून टाकायचं, त्यामुळे त्याचा खमंगपणा पराठ्यामध्ये उतरेल. त्याला चेचायचं नाही आहे, हातामध्ये बारीक करून टाकायचं आहे. थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे कारण आपण ऑलरेडी मिरच्या घातलेल्या आहेत. चवीनुसार मीठ आणि थोडीशी किंचितशी अगदी साखर टाकायची आहे आपण बॅलन्ससाठी. आता हे सर्व मिश्रण आपल्याला स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थितपणे आपण हे स्मॅश करून घेऊया जेणेकरून बटाट्याचे तुकडे पराठा लाटत असताना मध्ये मध्ये येऊन पराठा फाटणार नाही. सर्व मिश्रण आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले मिश्रणमध्ये अगदी व्यवस्थितरित्या मिक्स होऊन जातील. आता आपण पराठ्यासाठी कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी गव्हाचं पीठ मस्त चाळून घेतलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक व्यवस्थित अशी मळून घेऊया. अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही मळायची. आपल्याला प्रॉपर अशी सॉफ्ट होईल अशी कणिक मळायची आहे. आपण कणिकला जेवढं जास्त मळू तेवढं ती सॉफ्ट बनून जाते. तर तुम्ही पाहू शकता कणिक आपली बऱ्यापैकी मळून झाली आहे. याच्यावरती आपण थोडा तेलाचा हात लावायचा जेणेकरून पीठ आणखी सॉफ्ट होईल आणि मस्त होईल. तर पीठ मळल्यानंतर आपण त्याला 10 ते 15 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थितरित्या भिजलं जाईल आणि आपले पराठे देखील व्यवस्थित लाटता येतील. कणिक जितकी चांगली भिजते तितके चांगले आपण त्याला लाटू शकतो. तुम्ही पाहू शकता कणिक आपली चांगली भिजलेली आहे आणि किती सॉफ्ट झालेली आहे. आता आपण गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवूया. तवा गरम होतोय तोपर्यंत आपण पिठाच्या गोळा लाटून आपण त्याच्यामध्ये सारण भरून घेऊया आणि त्याचे पेढे बनवून घेऊया. तर आपण थोडीशी चपाती लाटल्यासारखं याला लाटायचं आहे. त्याच्यामध्ये आता आपण बटाट्याचं बनवलेलं मिश्रण घालूया. जसे आपण मोदक बनवतो त्याप्रमाणे त्याला शेप द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. आणि वरती जे एक्स्ट्रा पीठ आलेलं आहे ते आपण काढून द्यायचं आहे कारण त्याच्यामुळे काय होतं की पराठा खात असताना मध्ये मध्ये ते पिठाचा घट्टपणा येऊन जातो आणि आपल्याला पीठ खाल्ल्यासारखं लागते. त्यामुळं एक्स्ट्रा पीठ नेहमी काढून द्यायचं जेणेकरून आलू पराठा प्रॉपर त्याची चव लागली पाहिजे. आता आपण याला थोडंसं दोन्ही साईडनी पीठ लावायचं आहे जेणेकरून पराठा लाटताना आपला पराठा पळपोटाला चिकटणार नाही. आता आपण व्यवस्थितरित्या पराठा लाटून घेऊया. तुम्ही पाहू शकता पीठ लाटल्यामुळे पराठा खाली चिटकत नाही. काहींचं काय होतं पीठ कमी लावल्यामुळे कधी कधी पराठा पळपोटाला चिकटून जातो बटाट्यामुळे आणि तो फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण आता पीठ लावून व्यवस्थित पराठा लाटून घेऊया.
तुम्ही पाहू शकता आपला पराठा अगदी गोल असा लाटून झाला. आता आपण तो तापलेल्या तव्यावरती टाकूया. मला तरी आलू पराठा आवडतो. तुम्हाला कोणत्या टाईपचा आलू पराठा आवडतो कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. एक साईड भाजून झाला, आपण पराठा पलटायचा आहे आणि त्याच्यावरती आपण तेल सोडायचं आहे. काठांवरती देखील तेल सोडून घ्यायचं, कारण काठ असे क्रिस्पी होऊन जातील. नाहीतर कधी कधी काय होतं की काठ कच्चे राहतात, त्यामुळे लोक फक्त मधला पराठा खातात आणि घरचे लहान मुलं तुम्ही बघत असाल साईडचे काठ तेवढे काढून ठेवतात. मग त्यामुळे आपण व्यवस्थित तेल सोडून पराठा अगदी करपूस होईपर्यंत असं भाजून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता पराठ्याला कसा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. अशा प्रकारे आपण आणखी 4 पराठे बनवून घेऊयात. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघा पराठा एक तयार झाला आहे आपला. आता आपण हा देखील पराठा बनवून घेऊया. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे पराठे बघायला आवडतील हे नक्की मेन्शन करा कमेंट सेक्शनमध्ये. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवू शकतो हे मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना देखील अशा गोष्टी घरी बनवता याव्यात. नाव असं असतं ज्यामुळे लोकांना वाटते की आपण हे घरी बनवू शकेल की नाही, पण सामग्री बघितली की आपल्याला कळते की अरे हे तर आपल्या घरी इझिली अवेलेबल असतं, तर आपण हे बनवू शकतो. अशा प्रकारे आपण दुसरा पराठा देखील बनवून घेऊया. दोन्ही साईडनी पराठा भाजला की आपण त्याला तेल लावून घ्यायचं. हा पराठा देखील आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि मस्त भाजला गेला आहे खरपूस. तुम्ही पाहू शकता. पराठा जोपर्यंत फुगत नाही तोपर्यंत मनाला काही समाधान भेटत नाही. तर हा पराठा आपला फुललेला आहे आणि त्यामुळे मी फुल्ली सॅटिस्फाईड आहे की बाबा चला पराठा आपला फुलला. जोपर्यंत पोळी असो, चपाती असो किंवा पराठा असो, जोपर्यंत ते पूर्णपणे फुलत नाही तोपर्यंत मनाला शांती काही भेटत नाही. अशा प्रकारे आपले सर्व पराठे बनवून झालेले आहेत आणि खाण्यासाठी रेडी आहेत. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला देखील आलू पराठे आवडतात किंवा कोणत्या टाईपचे पराठे आवडतात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या टाईपचे पराठे बघायला आवडतील. थँक्स फॉर वॉचिंग.